बाईक मी बंद केली तर कदाचित त्या घाटामध्ये मला सारखी भीती वाटायची. आपण जर बंद केलं आणि इतके वर्ष बिचारी घरचं यशस्वी होत होते, तिचा प्रयत्न चालत तो चालू असं मला वाटायचं. पण गेल्या वर्षी मी जमा केली आपण आपलं पण त्या पाईप मी कापडी गोळे लावून बंद केला. मग गेल्या वर्षी त्या घाट्याला काय पक्षाला चिमणी आली तर या वर्षी त्यांनी घट केलं सांगायचं म्हणजे त्यातच केलं पाहिजे. असे सगळे आपल्याला त्याच्याबद्दल काय बाजू विचार करून हे काम करायचं. आपण जेवढी प्रगती करू तेवढे हे सगळे पुस्तकाचे घटक हे कमी होणारच आहे. यात नो गॅरंटी तुम्ही काही वाटत नाही. मला जर एका घरात 4 खोल्याचं घर माझं 8 खोल्याचं झालं तरी माझं समाधान होत तर तुम्ही ती चिमणीची जागा, वाघाची जागा आणि कुणाची जागा बळकवता आणि त्याच्या वापर हा जो पण विचार होता वागत आहे. कारण मी 3 खोल्याच्या घरावर मी 8 खोल्याच्या घरात राहणार आहे. ज्याला गरज नाही किमान 1 खोलीचं घर मागणार आहे. ज्याला 1 खोलीचं आहे तो 3 खोलीचं मागणार आहे. जेव्हा त्याला 3 मिळेल तो 8 खोलीचं मागणार आहे. हेच कधी म्हणून जर आपण संस्कृती आणि संस्कार या गोष्टीचा जर विचार करत असतो तर मग आपल्याला काय सांगितलं संस्कृतीमध्ये ते आपण सोडले का हा विचार करावा. ते सोडलेला आहे निश्चितपणे सोडलेलं. आपल्याला असं लिमिटेशन घालून घेतो तर आपल्याला या गोष्टी करता येईल. साधा एक खोकं लावलं काय 200-300 रुपये त्याचाही आपण एक घर दिलं त्याच्याकडे मुद्दाम मी सांगतो की तुम्ही खोकं लावल्यानंतर आपला जो भाताचं काढ असतं ते किंवा असा ते चिमण्या वापरतो ते केले ती बाहेर दिसल असं तुम्ही त्याच्यात ठेवा. ते बाहेर दिसेल असं त्याच्यात ठेवा म्हणजे तिला कळतं की ह्याने कोणतरी वापरतो. मग ती चौकस होती ती त्याच्याजवळ मोकळा आहे आपण घर करतो असं सगळं देतात. तर या घराबद्दल तुम्ही सगळ्यांनी लावा. घराला दांडी एक असते ती दांडी आम्ही मुद्दामून लावलेली आहे. दांडी लावू नका कारण हे जे सगळे पक्षी आहेत हे भिंतीवरच्या भोकामध्ये जाणारे पक्षी आहेत. झाडाच्या डोलीवर जाणारे पक्षी आहेत. भिंतीच्या जिथं गाठी करते तिथं काय दांडी नसते बाहेर किंवा झाडाच्या डोलीला कुठे दांडी असत नाही ती असं बसते त्याच्यावर हात जाते. ही दांडी लावली की व्यवस्थित काळा त्याच्यावर बसू शकतो आत जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला तिथं विचार करावा लागतो आणि त्याप्रमाणे घडतं की हे सांगली परिसरात हे 5 पक्षी हे स्वीकारतील आणि ते जातील एवढी त्याला जागा आहे. हे एवढं विषय. आता हा विषय मी सांगतो तर तुम्ही घरासंबंधी कोणाला काही शंका असतील तर 1-2 मिनिटात आपण हे सांगतो मी. घरातील कोणी खायला अन्न आणि पाणी घरात आणि घराच्या जवळ कधी ठेवायचं. जिथं तुम्ही घर लावलं तिथं घराच्या जवळ किंवा घराच्या आमच्या सूचना मार्गात कोणते रस्ता ठेवायचं नाही. घराचा जो एंट्रन्स आहे तो एकदम फ्री पाहिजे. चिमणी उडत आली की एकदम झाड आहे झुडप आहे आणि त्याच्या बरोबर बागा घर आहे अजिबात चालत तिला सेफटी जात झालं किंवा जाळी लावली तुम्ही कसली तरी किंवा ते हिरवं कापड आहे एक वेळ ऊन 12 पाऊस आलं तरी काही हरकत नाही. त्याची काळजी घेता आली तर आपण घेऊया पण ते एक वेळ चालेल. पण तिथं जर अडथळा तिला येत असेल तर ती कधी करत. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्यातनं आपल्याला ते वेगळ्या सुधारणा करून संशोधन करून हे कसं यशस्वी करता येईल. आता तुम्ही लावा किंवा तुम्ही आता माझ्याकडे मी काय केलं की प्रत्येक घराला नंबर देऊन मी लावले आणि त्यांना सांगतो की तुम्ही मला सांगता फक्त हा नंबर सांगा आणि काय ते माहिती द्या. तर तुम्ही कम्प्युटरमध्ये किंमतीचं काय काय चालवतो वाटलं तर आम्ही सुद्धा जाऊ देतो. शंका नसतील तर मी संयोजकांच्याकडे माहिती सपोर्ट करतो आणि इतर काही माहिती शेअर केला आणि आम्ही हा एक प्रकल्प चालू केला आणि त्यात सचिन आणि त्याच्या पतीचा जो भाग जो आता तुमच्यासमोर प्रेझेंटेशन होताना या लोकांचाही मोबाईलचाही फार उत्तम आहे. कारण जेव्हा करणं गरजेचं आहे. पक्षी सुद्धा जेव्हा करत असतात तो आता आपण विषय काढलो पण जेव्हा करणं गरजेचं आहे. लोकांना घ्यावाचं वाटलं पाहिजे आणि घ्यावाचं वाटलं पाहिजे लावण्याचं वाटलं पाहिजे आणि यांची म्हणजे स्वीकारली आम्हाला पाहिजे त्यामुळे कशाची काही अडचण नाही. तर मी